रात्री गोळ्यांनी केवळ शरीर नाही तर 26 महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। पण भारतात जन्मलेली स्त्री ही अश्रूंच्या मर्यादेतच राहत नाही, ती बदलाही घेते, बंदुकीने, बुद्धीने आणि निर्भयतेने। आजच्या स्फूर्तिदायक आणि अभिमानास्पद बातमीचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर। हे आहे त्या दोन वीरांगणांची शौर्यगाथा ज्यांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला। ती रात्र अजूनही आठवते। पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेला गोळीबार आणि 26 भारतीय महिला त्यांच्या नवऱ्याच्या रक्तात न्हालेलं तोंड पाहत फक्त ओरडू शकल्या। पण त्या आक्रोशातून उभ्या राहिल्या दोन स्त्रिया, म्हणजेच कर्नल सोफिया कुरेशी, भारतीय लष्करात गुप्त मोहिमांची महारथी, तर दुसरी विंग कमांडर योमिका सिंग, एनसीजी मधील पहिल्या महिला कमांडरांपैकी एक। या दोघींनी ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलं। पाकिस्तानात लपलेल्या त्या हल्लेखोरांना शोधून 72 तासात ठार केलं। प्रेस कॉन्फरन्स मध्ये एक वाक्य थेट काळजात घुसलं, भावांना मारलं तर बहिणींनी घेतला बदला। हे केवळ शब्द नव्हते, ती होती भारतीय नारी शक्तीची गरज आणि गर्जना। ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक गुप्त मिशन नव्हतं, तो होता एक संदेश की भारताच्या सीमेवर नजर टाकणाऱ्यांसाठी सिंधू रेषा ही लक्ष्मण रेषा ठरेल। या दोन बहिणींनी केवळ स्वतःचा नाही तर 26 विधवांचं कुंकू परत मिळवून दिलं। आज देश म्हणतो, ज्यांनी कुंकू पुसलं त्यांना नामशेष केलं। फक्त दोन भगिनींनी, दोन योद्धिनींनी। ही श्रद्धांजली नाही, ही प्रेरणा आहे भारतीय कन्येची, जी आता केवळ मंगळसूत्राची नाही तर रायफलची ही वाहक आहे। जय हिंद, जय भारत।